अमरावती मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या शिपाईच गांजा नेताना सापडल्यानं खळबळ उडाली। कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारागृहासारख्या संवेदनशील सुरक्षा व्यवस्थेत अंमली पदार्थ सापडल्यानं प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। मिळालेल्या माहितीनुसार शिपाई उदय झपटे काही दिवसांपासून प्रशासकीय निगराणीत होते। त्यांच्या हालचालींवर संशय आल्यानं कारागृह प्रशासनानं विशेष स्तरावर निगराणी सुरू केली। बुधवारी आरोपी कर्मचारी सुरक्षा टॉवरवर रात्रीच्या पाळीत कर्तव्यावर होता। सायंकाळी 5:30 वाजता तो तुरुंगाच्या आवारात प्रवेश करून टॉवरच्या दिशेने जाऊ लागताच आधीच सतर्क असलेल्या पथकाला सक्रिय करण्यात आलं। संशयावरून पथकानं त्याला थांबवून झडती घेतली आणि यावेळी त्याच्या सामानात कागदात गुंडाळलेली गांजाची प्लास्टिकची पिशवी सापडली। या घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि जप्त केलेली गांजाची पाकिटं पुढील कारवाईसाठी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आली। आरोपी कर्मचाऱ्याविरोधात NDPS कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर तुरुंग प्रशासनानं हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं असून आरोपी शिपायाविरोधात विभागीय चौकशी सुरू केली आहे। तुरुंग अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी सांगितलं की हा कर्मचारी आधीच संशयाच्या घेरात होता, परिणामी त्याच्यावर पाळ ठेवण्यात आली। तर झडती दरम्यान प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेल्या गांजा व्यतिरिक्त तंबाखूची पाकिटं, इयरफोन, औषधांचे थेंब, टूथपिकचा बॉक्स, कपडे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले। दरम्यान या कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनच्या झडती दरम्यान काही कागदपत्र, फोन नंबर आणि एका कैद्याचं पत्रही सापडलंय।